त्यानंतर पहा पुढील प्रश्न, सोबतच्या आयतांच्या परिमितीमधील फरक किती सेमी असेल? तर इथे दोन आयत दिलेले. आयताचे परिमिती सूत्र आहे 2 गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी. तर पहा इथे लांबी आहे 8 आणि रुंदी आहे 4. 8 आणि 4 12, 12 दोन्ही 24, 6 आणि 5 11, 11 दोन्ही 22, 24 वजा 22 केल्यानंतर 2 सेमी येणार आहे यांचा फरक म्हणजे काय करायचं आपल्याला वजाबाकी. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न, या अपूर्णांकात गटातनं बसणारा अपूर्णांक शोधा. तर पहा या प्रत्येकाचं छेद 15 आहे, परंतु या अपूर्णांकात छेद 13 म्हणून हेच असणार आहे वेगळे. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. सुरेशने एप्रिल महिन्यात दररोज ठराविक रक्कम बँकेत जमा केली. महिन्याच्या शेवटी त्याच्या खात्यावर 3000 रुपये जमा झाले होते, तर दररोज तो किती रक्कम जमा करत असते? एप्रिल महिन्यामध्ये एकूण 30 दिवस असतात. 30 गुणिले 100, 100 रुपये रोज जमा केलं तरच उत्तर येणार आहे 3000, म्हणून 4 नंबरचाच पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न, सोबतच्या घड्याळात किती वाजले आहेत? तर पहा इथे 3:15 वाजले आहेत, म्हणून 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 450 अधिक 350 बरोबर किती? 400 आणि 300 700 आणि 350 म्हणजे वरची